तेव्हा त्याला अटक होती, आता त्याला 2 महिन्यानंतर त्याची जामीन झाली आहे. सभापती महोदय, या प्रश्नाच्या अनुषंगाने या ठिकाणी महाराष्ट्रातील वेगवेगळी मोठी देवस्थान आहेत. या देवस्थानांवर मध्ये संपूर्ण हिंदुस्थानभर श्रद्धेने त्या ठिकाणी लोक येत असतात. अनेक देवस्थानांमध्ये आपण पाहिलेलं आहे की नेहमीच त्या ठिकाणी गर्दी राहिलेली आहे. मग त्या ठिकाणी येणारे सगळेच भाविक तिकडचे नियम जाणतात किंवा कायदे जाणतात असं नसते. आणि अशा वेळेला गेल्या 6 ते 7 महिन्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या देवस्थानमध्ये भाविक आणि तिकडचे सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये मारामारी झालेली आहे. भाविकांनी सुरक्षा रक्षकांनी भाविकांना जखमी केलेलं आहे. हे सगळे चित्र आपण गेल्या 5-6 महिन्यात सातत्याने आपण बघतो. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मी हा त्र्यंबकेश्वरचा प्रश्न विचारला होता की त्र्यंबकेश्वरमध्ये एका विश्वस्ताने VIP दर्शन देण्याच्या कारणास्तव त्या ठिकाणी काही रक्कम स्वीकारली. आपण या ठिकाणी उत्तरामध्ये म्हणताय की आता दुरुस्ती केलेली आहे की त्याला आपण त्यांच्यावर FIR केला, त्यांना 2 महिन्यांनी जामीनही झाला. अर्थात अशा तऱ्हेचे प्रकार बरेचसे मोठे देवस्थान आहेत त्या ठिकाणी सुरू असतात. आणि त्यामुळे अशा ठिकाणी ह्या सगळ्या प्रकारावरती आळा घालण्यासाठी आपण त्या ठिकाणी कोणती यंत्रणा निर्माण करणार, तो एक माझा प्रश्न आहे. दुसरा असा आहे की या ठिकाणी हरियाणामधनं आलेला भाविक 14 एप्रिल रोजी त्याला सुरक्षा रक्षक मारण करतोय. त्याच्या हातात छोटंसं बाळ आहे, त्याची पत्नी त्याच्या मागे उभी आहे. हे सगळे चित्र आपण ह्या मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. आपण उत्तरात असं म्हणताय की त्याची अजून न्यायालयीन चौकशी सुरू आहे. म्हणजे न्यायालयीन चौकशी सुरू आहे. न्यायालयीन चौकशीचा अहवाल कधी प्राप्त होणार? त्या भाविकाने महाराष्ट्राच्या बाहेरच्या त्या सुरक्षा रक्षकाने महाराष्ट्राच्या बाहेरच्या त्या भाविकाला मारण केली, म्हणजे संपूर्ण राज्याची तशी ती बदनामी झालेली आहे संपूर्ण हिंदुस्थानावर. आणि अशा वेळेला ही जी आपण या ठिकाणी उत्तरात म्हणताय की न्यायालयीन चौकशी आणि मग त्याच्यावरती न्यायालयाचा अहवाल आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेऊ. त्यामुळे अशा तऱ्हेने राज्याची या संदर्भाने बदनामी होत असताना हे जे उत्तर आलेलं आहे हे उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे. मला या ठिकाणी आपण उत्तरादाखल मला स्पष्ट सांगायला पाहिजे की न्यायालयाचा अहवाल कधी येईल. आणि आता अर्थात तो दोषी असून सुद्धा मला माहीत नाही न्यायालय काय अहवाल देईल, परंतु सगळ्या राज्यांनी ही घटना पाहिली असताना अशा तऱ्हेने घटना घडत असताना आपण त्या सुरक्षा रक्षकांना त्या ठिकाणी तिथे त्या बाबतीत त्यांच्यावरती कारवाई करणार की नाही ते या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे. आणि अशा तऱ्हेने अनेक घटना आपण पाहिलेल्या आहेत. अर्थात गर्दी असते, गर्दी असल्यामुळे सुरक्षा रक्षकांच्याही त्या ठिकाणी मानसिकतेवरती ताण येत असतो. भाविकालाही असं वाटत असते की मला दर्शन घ्यावं. विशेष करून राज्याच्या बाहेरचे भाविक असतात, त्यांच्याकडे काही सोर्स नसेल, ओळख नसेल, काय नसेल, तर या संदर्भाने कुठेतरी ज्यावेळेला त्या सुरक्षा रक्षकाशी बोलणं होते, बाचाबाची होते, त्यावेळेला तो ज्यावेळेला जास्त ओव्हर होतो त्यावेळेला अशा तऱ्हेने घटना घडत असतात. अशासाठी या ठिकाणी आपण याच्यावरती त्या सुरक्षा रक्षकाला योग्य तऱ्हेने प्रशिक्षण देणं, त्याला या अशा वेळेला संयम राखणं, यासाठी आपण शासन म्हणून किंवा तिकडचा ट्रस्टी म्हणून या सगळ्या गोष्टीवरती चांगल्या तऱ्हेने नियंत्रण ठेवून शिस्त कशी येईल याबद्दल आपण शासन कोणता निर्णय घेणार आहात. मंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये काय व्यवस्था करण्यात आलेली आहे याचं उत्तर दिलेलं आहे. 2 पद्धतीच्या घटना घडल्या. एक तर अवैधपणे एका विश्वस्ताने पैसे घेऊन लोकांना डायरेक्ट VIP दर्शन घडवून देण्याचा प्रयत्न केला. त्या केसमध्ये सुमारे 2 महिने 10 दिवस आरोपी अटकेत राहिला. त्याच्यावर कारवाई करण्यात आली. आता चॅरिटी कमिशनर त्या विश्वस्तावर योग्य ती कारवाई करेल ड्यू प्रोसिजरप्रमाणे. दुसरा प्रश्न आपण उपस्थित केलं की ते हरियाणाच्या एका कुटुंबाला सुरक्षा रक्षकासोबत त्याचा वाद झाला. उपलब्ध माहितीनुसार तो सुरक्षा रक्षकाशी त्याचा वाद यासाठी झाला की तो गर्भगृहामध्ये विनापरवानगी जबरदस्तीने तिथे जाण्याचा प्रयत्न करत होता आणि सुरक्षा रक्षकांनी त्याला मज्जाव केला. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला. त्याची देखील इन्क्वायरी या संदर्भात सुरू आहे. आणि नेमकं अनेकदा असं होतं की काही प्रकरणी सुरक्षा रक्षकाची चूक होते, काही प्रकरणी असं होतं की भाविकच काही प्रमाणामध्ये अतिरेक करून बळजबरीने कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करतात. शेवटी अनेक देवस्थानामध्ये अशा पद्धतीचे प्रकरण होत असतात. निश्चितच भाविकांना सौजन्याची वागणूक देण्याच्या संदर्भामध्ये योग्य त्या सूचना देण्यात येतील. नेमकं या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे त्या प्रकरणामध्ये आता इन्क्वायरीच्या रिपोर्टनुसार त्यानुसार कारवाई होईल. आणि बाकी त्या मंदिरामध्ये जे आपण आता जी व्यवस्था केलेली आहे त्याप्रमाणे नॉर्मल जर कोणाला दर्शन करायचं असेल तर तो दर्शन करण्याची मुभा आहे.
परंतु दोन पद्धतीचं अतिरिक्त दर्शन या ठिकाणी करण्याचे आहे की ऑनलाईन आपण एक पोर्टल सुरू केलेलं आहे, जे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पोर्टल आहेत, ज्यामध्ये सुमारे 2000 लोकांना ऑनलाईन आणि 7000 लोकांना पर्यंत त्यांना जास्त गर्दीच्या परिस्थितीत आपण दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. आणि एकदम VVIP जर असेल, त्याला अति तातडीचं दर्शन घ्यायचं असेल किंवा कोणालाही, तर त्याच्यासाठी 2500 रुपयाची 500 पासेस या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि अशा पद्धतीची व्यवस्था करून त्यासोबतच गोपनीय म्हणजे साध्या वेशमध्ये काही सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. त्यासोबतच जे उत्तरात मी त्याचा पूर्ण उल्लेख विस्तृतपणे करू इच्छित नाही, परंतु आपण उत्तरामध्ये फलक लावण्यात आलेले आहे किंवा लोकांना जनजागरण करण्यात आलेलं आहे, जे दलाल आहेत त्यांचे फोटो त्या ठिकाणी लावण्यात, अशा सर्व पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि ज्या पद्धतीच्या सूचना सभागृहात सदस्यांनी दिलेल्या त्याचा देखील योग्य विचार करून भविष्यात अशा पद्धतीचे संघर्ष कुठल्याही मंदिरात होऊ नये याची दक्षता घेण्यात येईल. भावनाताई, सभापतीजी, ही गंभीर बाब आहे की या ठिकाणी दर्शन एक सुरक्षा रक्षक गेला असं मानू शकतो. 3 सुरक्षा रक्षक एक बाहेर घेतलेल्या भाविकाच्या अंगावर तो परराज्यातला भाविक. राज्याची या ठिकाणी झालेली बदनामी आहे, आपण त्या संदर्भाने उल्लेखच करत नाहीये. कारवाई करतो म्हणून सांगितलं. मध्ये आपल्याला मी सांगितलं की अनधिकृतपणे गर्भगृहामध्ये प्रवेश करण्याची तो जिद्द करत होता, त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याची ड्युटी केली. त्याच्या वागणुकीमध्ये काय चूक झालेली आहे, काय नाही झाली याची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. त्या चौकशीच्या अनुसार योग्य कारवाई करण्यात येईल. सभापतीजी, अत्यंत गंभीर बाब आहे की दर्शनासाठी जेव्हा भाविक भक्त जातात तेव्हा त्यांना वेगळा असा निधी द्यावा लागतो किंवा अवैध पद्धतीने त्या ठिकाणी दर्शनासाठी नंबर लावावा लागतो. तसं तर देवाच्याकडे जायचं म्हटल्यानंतर हार तुरे प्रसाद हे लागणारच, पण देवाभाऊंकडे जायचं असेल तसं काही ते तसेच सगळ्यांवर ते खुश असतात. त्यामुळे आम्हाला काही प्रसाद जसा द्यायचं काम नाही पडलं, तसेच ते सगळ्यांवर ते खुश असतात. आणि म्हणून मी या निमित्ताने बोलू इच्छिते, सांगू इच्छिते की हा जो प्रकार झालेला आहे त्यामध्ये अटक पण झाली, त्यानंतर SIT पण नेमल्या गेली, त्यानंतर त्या ठिकाणी मला वाटते त्या संबंधित विश्वस्ताला बेल पण झाली, 7 जण त्यामध्ये अटक केल्या गेली होते. हा सगळा प्रकार झाला. माझं एकच म्हणणं याच्यामध्ये आहे की ज्या वेळेला VIP दर्शनाचा जो काही विषय येतो समोर, तिथे आपण जर बालाजीच्या दर्शनासाठी गेलो त्या ठिकाणी पण आपल्याला वेगळा असा पैसा भरावा लागतो, VIP रांग असते, पण तिकडे कसं व्यवस्थित सगळ्या गोष्टी हाताळल्या जातात. माझं या ठिकाणी असा एक प्रश्न आहे आदरणीय मंत्री महोदयांना की काही हरकत नाही एखादी पावती जर आपण 12,000 15,000 लोक भरायला तयार आहेत, लोक द्यायला तयार आहे, पण सुविधा मिळतात का हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. काय होतं की गेल्यानंतर त्या ठिकाणी सुरक्षा गार्ड जास्तीचे नेमल्या गेलेले असले पाहिजेत, पाण्याची व्यवस्था असली पाहिजे, बसण्याची व्यवस्था असली पाहिजेत, आणि देवासाठी कोणीच काही नाही म्हणत नाही, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ह्या सगळ्या जरी तुम्ही या ठिकाणी उपाययोजना केल्या, पण या उपाययोजनेचा काही फायदा झाला का हा महत्त्वाचा विषय आहे. कारण तुम्ही इकडे उत्तरामध्ये पण बोललात 6 प्रकारचे उपाययोजना वगैरे, काय तुम्ही पोर्टल ऑनलाईन वगैरे सगळं केलं. हे सगळं केल्यानंतरही वारंवार अशा पद्धतीच्या घटना का होतात हाही मुळात एक प्रश्न आहे. आणि त्यावर ते स्टिंग ऑपरेशन पोलिसांना करावं लागतं. असं तर नाही ना तिकडे की जे लोक पोलीस लोक असतात तेच त्या विश्वस्तांसोबत सहभागी आहेत, असं पण असू शकतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला फार मोठा रॅकेट या गोष्टीमुळे निर्माण होतं. माझा छोटासा असाच प्रश्न आहे की यामध्ये हे जे काही पावत्या आपण घेतो, ह्या पावत्या जास्तीच्याही घेतल्या तर हरकत नाही, आणि तशा पद्धतीचं घेऊन तुम्ही त्या ठिकाणी मंदिरामध्ये सुविधा देणार का, सुरक्षा गार्ड वगैरे या पद्धतीने. कारण त्या बऱ्याचशा ठिकाणी नाही आहेत, मोजक्याच तुमच्या त्या तुटपुंज्या अशा सुविधा आहेत. तर त्या सुविधा मोठ्या प्रमाणात देण्याच्या दृष्टिकोनातून त्याला लिगली करा ना. तुम्ही पैसे घ्या पण थोडा अजून त्याच्यामध्ये सुविधा चांगल्या द्या. हे एक माझं आपल्याला एक प्रश्न आहे, आपण करणार का. सभापती महोदय, या प्रकरणी दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे, परंतु अनेक शिष्टमंडळ या संदर्भामध्ये मलाही भेटले, माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही भेटले की मंदिरामध्ये प्रत्येक ठिकाणी, मग तिरुपती बालाजीपासून सर्वच ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची असते. आणि एकाच वेळेस एखादी जेव्हा सण असते किंवा यात्रा असते तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं त्या ठिकाणी गर्दी असल्यामुळे अशा पद्धतीची एखादी दुसरी घटना होत असते. परंतु या संदर्भामध्ये वेगवेगळ्या विश्वस्त मंडळाशी, भाविकांशी या संदर्भामध्ये चर्चा करून भविष्यामध्ये अधिक सुलभपणे आपले देखील काही सजेशन असले तर त्या शेवटी
अनेक लोकांना VIP दर्शन, काही लोकांना वेळ राहत नाही, 8-8, 10-10 तास वेटिंग लिस्ट असते. त्यामुळे या केसमध्ये आपण जर पाहिलं तर 2,500 रुपये आणि 200 रुपयाची एक पावती फाडून तशी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेल्या. शिर्डीमध्ये देखील अशा शेवटी किती जरी आपण म्हटलं तरी एखादी अनुचित घटना अशा पद्धतीची घडत असते, परंतु त्या घटनेमुळे जे काही सुधारणा शासनाला अपेक्षित असते, आपल्या लोकांना अपेक्षित असते, ते आपण सर्व सुधारणा करत असतो. आपल्या कुठल्याही ज्या सूचना या संदर्भात असतील तर आपण निश्चितच द्या. या संदर्भामध्ये सुधारित गाईडलाईन आपण निश्चितपणे निर्गमित करू. परंतु एखादी अशी घटना घडली म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच किंवा प्रत्येक ठिकाणी अशी घटना होते अशा पद्धतीचा अर्थ काढणं योग्य राहणार नाही. प्रवीण दरेकर. मध्ये जादा पैसे घेऊन VIP दर्शन घेत असल्याची तक्रार जुलै 2024 पासून मंदिर प्रशासनाकडे केली जाते आणि त्यावेळेपासून पोलीस तपास सुरू होता आणि त्याच्यामध्ये उत्तरात असं आलं आहे की तक्रारीत तथ्य नसल्याचे आढळून येत नाही, तथ्य असल्याचे आढळून येत नाही असं लेखी उत्तरात सभापती महोदय म्हटलं आहे. पुजारी आणि भक्तांमध्ये बाचाबाची आणि मारामारी झाल्यानंतर पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस येतो. त्यामुळे एक जण आता अटकेत झालेला आहे. मग अटकेत झालेला आहे नंतर बाचाबाची होऊन मग 24 पासून पोलीस तपास योग्य पद्धतीनं केला नव्हता का, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो. नाहीतर मग मारामारीचा प्रकार घडण्यापूर्वीच त्यांना थांबवता आले असते तर तपास योग्य दिशेने झाला नाही का, या संदर्भात आपण भाष्य करावं. माननीय सभापती महोदय, 2 प्रकरण वेगवेगळे आहे. पहिला प्रकरण आहे की ट्रस्टीनीच जे विश्वस्त आहेत त्यांनीच पैसे घेऊन लोकांना VIP दर्शनासाठी पैसे घेतले. त्या प्रकरणामध्ये त्याला अटक झाली, त्याच्यावर कारवाई झाली. आता 2 महिने 10 दिवसानंतर त्याला कोर्टाने जामीन दिली. दुसरं प्रकरण जे आहे ते हरियाणाच्या एका फॅमिलीसोबत सुरक्षा रक्षकाचा वाद. दोन्ही प्रश्न एकत्रित वेगवेगळे विचारले असतात, एकत्रित विचारले गेलेले आहे. त्यामुळे दोघांचे उत्तर वेगवेगळे आहे आणि या संदर्भामध्ये ते जे दुसरं प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये तपासानुसार कारवाई करण्यात येईल. दराडे. धन्यवाद सभापती महोदय. त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातलं नव्हे तर भारतातलं एक मोठं देवस्थान आहे आणि ह्या देवस्थानाच्या ठिकाणी पवित्र ठिकाणी जर असा भ्रष्टाचार होत असेल तर महाराष्ट्रात नव्हे एक भारतात अलग मेसेज जातोय. माझा एक साधा प्रश्न आहे. पुरुषोत्तम कडलक यांना 24 एप्रिल 2026ला अटक झाली. इतक्या वर्ष तक्रार झालेल्या लोकांवर काय कारवाई झाली? दुसरा प्रश्न, 24 एप्रिलला जी तक्रार झाली त्यावेळेस पोलीस निरीक्षक अधीक्षक यांच्यावर काय जबाबदारी निश्चित करण्यात आली? तिसरा प्रश्न असा आहे, 3,000 ते 5,000 हे कलेक्शन झालं, ते अद्याप कोणत्या डिपार्टमेंटला कुठे प्रकारची चाहूल नव्हती का? म्हणजे प्रत्येक वर्षापासून पारंपरिक हा भ्रष्टाचार तिथे चालत होता. मग पोलीस यंत्रणा काय करते? दुसरी गोष्ट, आता 2,500 रुपये ठेवले. सर्वसामान्य माणसांनी देवाचं दर्शन घ्यायचं का नाही अशी महाराष्ट्रातली ही मोठी एक व्यथा आहे. आणि गरिबाकडे जर 2,500 रुपये नसेल तर आपण त्र्यंबकेश्वरला जाऊ शकणार नाही आणि आपल्याला जे काय मनभावना असतील त्या प्रगट करू शकत नाही. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे का ज्या लोकांनी असा घोटाळा केला त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मंत्री महोदय, थोडक्यात आता रिव्हिजन करू. सभापती महोदय, दर्शनासाठी कुठले शुल्क नाही. कोणाला तातडीचं दर्शन करायचं असेल तर अशा पद्धतीची व्यवस्था पुन्हा अशा पद्धतीची घटना होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी 2 वेगवेगळे पोर्टल उघडण्यात आले. एक नॉर्मल ज्याच्यामध्ये 1-2 तासात दर्शन होऊ शकतील गर्दीमध्ये, असे 200 रुपयाची फी आणि दुसरी 2,500 रुपयाची फी. आता अवैधपणे एखादी अशी घटना घडू नये म्हणूनच अशा पद्धतीची लीगल व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली. प्रश्न क्रमांक 3, 9,328 सदाभाऊ खोत. 3 2च प्रश्न झाले, अर्धा तास झालाय.